सो झालं वर्कआउट? परफेक्ट. येस. मॉम, ॲड्रिनालिन रश, एपिनेफ्रिन, एंडॉर्फिन्स, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पण बघ ना आपी, माझ्या डॉलला देवाने किती सुंदर बनवलंय ग. कम ऑन. मग हे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत आणि एस्पेशली डाएटवर लक्ष दिलं पाहिजे. या, बट यू नो व्हॉट, मला त्याच्यापेक्षाही जास्त व्यायाम करायला आवडतो. एक्सरसाइज इज अ मस्ट. ऍक्च्युली मी वर्कआउट म्हणणार होते, पण कसं आहे ना, तुझ्या सासरी तेवढी स्पेस नाही, म्हणजे जागा नसेल ना तुला वर्कआउट करायची, म्हणून मी म्हटलं वर्कआउट स्किप झालं तरी चालेल, पण बाकी डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला करायलाच लागतील. तिकडे जरा जागा नाहीये, बट आय ट्राय टू मॅनेज. अँड ॲज यू नो, मला बाहेरच्या जिम्समध्ये जायला आवडत नाही. म्हणून तर सांगते ना, इथे महिनाभर येऊन राहा, म्हणजे कसं रेग्युलर वर्कआउट होईल, तुझं डाएट फॉलो होईल, सगळं छान होईल ना. मॉम, डिड यू जस्ट से महिनाभर? हा, इट्स बीन अ फ्यू डेज आणि आय एम ऑलरेडी मिसिंग रो. महिनाभर मी त्याच्यापासून लांब राहूच नाही शकत. ओके, आय एम गोना मिस हिम अ लॉट. त्यात काय एवढं? अगं असं कुठे रोहन तुझा देशाबाहेर राहतो, इथेच तर आहे ना, भेटत जा ना त्याला, डिनरला जा, पण इथेच राहा. माझी अप्पी बघ ना, तिचा नवरा, तिची मुलगी तिथे, ती जाते, भेटते आणि येते. कसं आहे, तुम्हाला इथे जो कम्फर्ट आहे ना, तो तुमच्या सासरी नाही मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच करता येणार, राईट? हो ना अप्पी? हो मॉम, तिला जमत असेल, मला नाही जमत. अगं तिच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? माझं आत्ता लग्न झालंय. सो लेट मी एन्जॉय माय हनीमून पिरियड. हो ग, किती ते रो 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 रो. मॉम, तुझा रो तुझ्या आयुष्यभरासाठी असणार आहे. बरं, मी एक तुला ॲडवाइस देते, म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितल्यात म्हणून सांगते. हे बघ, आपलं लग्न झालंय म्हणून आपल्या सगळ्या जुन्या आवडीनिवडी सोडून द्यायच्या नसतात. नवा संसार असतो, सगळं करायचं असतं, आणि तू कितीही केलं सासरच्यांचं तरी कुठेतरी खुचपट निघणारच, काढणारच ते. पण मेन काय असतं, आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं. नाही तर 6 महिन्यात काकूबाई होशील आणि नवऱ्यासाठी चपात्या लाटत बसशील. मॉम चिल, असं काही होणार नाहीये, कारण मी माझं काम पटकन रिझ्यूम करणार आहे. पण हनीमून होऊन आल्यावर. कुठून हनीमून? हनीमून? गुड. हे कधी ठरलं? कालच. अज्जूची आयडिया ही, यु नो. अज्जू म्हणाली, तुम्ही 4 जण हनीमूनला जा. Isn't it a good idea? आम्ही सगळेजण खूप मजा करणार आहे हनीमूनला. माय गॉड. हो हो, छान आयडिया दिली आजीने. पण समर तयार होईल का? मॉम, when Adira is here, why fear? मला पिंट्या दादाला छान कन्व्हिन्स करता येतं. ओके, सो यू डोंट वरी. रोजच कॉल. ओ माय गॉड, ही इज मिसिंग मी. हॅलो, हाय बेबी. हो, जस्ट वर्कआउट झाला. बापरे, आता ही हनीमूनला पण जाणार, 4 एकत्र. अगं असू दे, आयुष्यभर आनंदी राहा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुमची तब्येत लवकर बरी व्हावी. ते होईलच ग. मुलं आनंदात असली, घरातलं वातावरण सगळं प्रसन्न असलं ना की ते आपोआप होईल. तू आज आलीस, नेहमीप्रमाणे देवपूजा केलीस. काय सांगू नंदू तुला, आज घरातलं वातावरण अगदी चैतन्यमय झालंय. ही सगळी वाक्य आमच्या सुनेच्या बाबतीमध्ये बोलता आली असती तर किती बरं झालं असतं ग. पण आमच्या सुनबाई कुठे लवकर उठतायत, एवढं कुठे आमचं नशीब. असो आई, काय
कशाला कंपॅरिझन करायचंय? अगं 2 माणसं वेगवेगळी असतात. एका घरात राहणारी 2 माणसं सुद्धा वेगळी असतात. मग ती तर वेगळ्या घरातून आली आहे ना. हा आता तू मला जास्त शिकवू नकोस हा. मी काय आत्ताच जन्माला आलेलं बाळ आहे काय, कळतं मला. आई ऐक, मी तुला शिकवत नाहीये, फक्त हे सांगणं आता मला गरजेचं वाटलं. कारण प्रत्येक घराचे संस्कार, रीती, परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. आणि 1 महिना नाही झालाय अजून लग्नाला, थोडासा तर वेळ दे ना आधिराला. हो ना, आम्हाला नव्हता कोणी एवढा वेळ दिला. हा आमचं आम्ही शिकलो होतो, हो की नाही हो? दिला होता का वेळ तुमच्या आईने मला? वा, म्हणून मग तू तिचे लाड करणार नाहीयेस का? अरे ती तर आधीपासून लाडवलेली आहे स्वानंदी. अरे मोठ्यांचा आदर नाही, मान नाही, काही नाही, नुसती कशी बसलेली असते, कसे काही करत असते. बरोबर तिला आता केलं पाहिजे, माहितीये का? आई काय बोलतेस तू? उद्या तुझ्या मुलीबद्दल तिच्या सासरचे लोक असं बोलले तर चालेल का तुला? तेव्हा वाटतं ना की तुमच्या मुलीला समजून घ्यावं सासरी. मग स्वानंदी, काही झालं तरी मुलगी आणि सून यामध्ये फरक असतो. हाच प्रॉब्लेम आहे आई. जोपर्यंत घरच्या सुनेला मुलीसारखं वागवत नाही ना, तोपर्यंत ती खुश राहू शकत नाही, परिणामी घर सुखी होऊ शकत नाही. नंदू अगं जाऊ दे ना, सोडून दे. मला सांग आजचा तुझा प्लॅन काय? बाबा हो, तेच तर मला सांगायचंय. माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय? कसली? आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. अँड गेस वेअर? केसरी टूर्स. खरंच? थँक्यू, मला आशीर्वाद द्या. नंदू नंदू अगं पुरे मगाशी गेला होतास ना, मग परत कशाला? हो, आणि माझे उदंड आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत सदैव. मस्त काम कर, छान कर. मी काय सांगते तुला, तुला तर सगळंच येतं बाई. नंदू तुला नवीन नोकरी मानवू दे, कसलंही दडपण घेऊ नकोस बरं का? अजिबातच नाही. आणि हे बघ, पहिला दिवस आहे तुझा नोकरीचा. तिथे जाण्याच्या आधी बाप्पाच्या देवळामध्ये सुद्धा जाऊन ये, आशीर्वाद घे त्यांचे. आणि तू आलीस ना की आज संध्याकाळी आपण काहीतरी खास भेट करूया. हो. पण माझी ट्रीट? बर बरं चला, मी आता आवरून घेते पटकन. उशीर नको व्हायला पहिल्या दिवशी. आजीना पण कळवायचंय. झालं म्हणजे तू आता काय सासरून जाणारच की काय? अगं नाही, आजीनं फोन करून कळवीन ना. हो. आलेच. अजी, 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 त्या रोहनच्या ताईंचा फोन आहे. अजी, हॅलो हॅलो आजी. हॅलो, सॉरी चुकून घेतलाय फोन. ओ अच्छा, तुम्ही बोलताय. पण मग आजी कुठे आहेत? आणि आजीचा फोन तुम्ही का घेतलात? आजी बऱ्या आहेत ना? काय झालंय? झालात हायपर झालात लगेच. या घरात तुम्ही सोडून सगळे बरे आहेत. पण मग आजीने त्यांचा फोन का नाही घेतलाय? कारण काय, आमच्या घरामध्ये मधनं मधनं लोक गंमत म्हणून फोन बाजूला ठेवून कामही करत असतात.